पूर्वीच्या काळी खूप आधी ना हे अफजल खान हे लोक होते ना, त्यांनी हे तोडलंय. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये. मी आता वाशीला आलोय, लवकरच आलो. सकाळी पिंपळगावला 6:30 वाजता उठलो. मी पिंपळगावहून इथे आलो वाशीला. सकाळी 6:30 वाजता उठलो. बाहेर आलो तर काय बघतोय, बाबा ना दूध काढतात म्हशीचं. मस्त ताजं ताजं दूध देते म्हैस. दूध काढताना ना मला खूप बघायला आवडतं की अजून म्हैस ना रागाने बघत होती, माहिती का? बाबा दूध काढत होते ना, मी आलो ना, म्हैस खूप रागाने बघत होती. थंडी सकाळी एवढी होती काय सांगू, तोंडातून ना धूर निघतात, एवढी थंडी होती. ब्रश वगैरे केला, चाय पिलो, अजून आलोय वाशीला. इथे येऊन आंघोळ केली, फ्रेश झालोय, मस्त ताजा ताजा वाटतोय ना मी. मग आता चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. हे इथे या. पळाली ती. तसं कसं हे व्यवस्थित दिसते का? हा, असं असं बघा, केल्यावर बरोबर दिसते. हाय मावशी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आंघोळ राहिली बाबा अजून माझी. माझी आंघोळ झाली, सुमितची पण झाली. सुमित अभ्यास करायला बसलाय. थंडीमुळे उशिरा उठलात ना आम्ही. हो ना. थंडी खूप आहे. अजून स्वेटर निघलं ना अंगातलं माझ्या. हा, या साईडला खूप थंडी आहे, मुंबईला एवढी थंडी नाही. तिथं काय करते म्हणतो हे? करायची त्याला करायची म्हणून थांबते बाहेर. हा, अजून मावशीने इथे झाड लावलंय वांग्याचं. इथे वांगे पण आलेत बघा. दूध आणलं असतं नसतं का झालं? हा, विकतचं दूध आणायला पाहिजे होतं तिथून. तिथून फट्ट दिला असतं. सांगायचं होतं ना, मी आणलं असतं. त्याला पैसे दिले असते आपण. इथं नवीन मस्त मस्त वांगे आलेत, छोटे छोटे. इथे एक आहे, इथे एक आहे, लपून बसले. ए जा जा, शिकार पकड. शी, काय बनवतायत? मी तुला उपीट बनवायचे आता. काय? उपीट म्हणजे काय म्हणतात त्याला? तिखट शिरा, तिखट रवा. अच्छा उपीट म्हणतात त्याला. पण उपमा उपमा. अच्छा, सॉरी, उपमा बोलतो. हा, तुम्ही काय बोलताय तिथे? आम्ही उपीट. उपीट. हा. मला कमेंट मध्ये सांगा, उपमाला उपीट बोलतात का? तर आता मी नाश्ता करायला बसलोय. मावशीने उपमा बनवला, अजून गुलाबजामुन. कधी बनवला गुलाबजामुन? 2 दिवस झाले. हा, तुम्ही घ्या ना, उपमा घ्या ना. उपमा नको मला. तर आपण फटाफट खाऊया. गुलाबजामुन तर भाई मस्त आहे, टेस्टी. आमचा जो चेंबूरचा झामा आहे ना, तो पण फेल आहे. हो? हा, चांगला आहे. झामा झामा पण फेल आहे. हा. छान बनवलाय. तर आपण फटाफट खाऊया. राहुलला फोन करतो. राहुलने पिंपळगावला बोलवलंय. मग तिथून कुठेतरी बाहेर जाणार आहे. कुठे जाणार आहे मला काय आयडिया नाही, त्यालाच विचारूया. तर आता मी रेडी झालोय, निघूया फटाफट. बाय मावशी. मी आता पिंपळगावला आलोय राहुलच्या घरी. हा रेडी नाही झाला, आत्ता कपडे चेंज करून. आत्ता मला काय बोलला, मी रेडी आहे. हा रेडीच नव्हता, आत्ता रेडी झालाय. काय भाई, 1 वाजले. झालं, चल आता, चल लगेच निघूया 10 मिनिटात. ते लिंबू काढ. हा घे ना, तुला जे आवडते ते घे तुला. भाई लिंबूचं झाड. आता इथून लिंबू काढून ना मी मुंबईलाच बिझनेस करणार आहे लिंबूचा. हा ना, लोक 10 रुपयाला 4 देतात, मी 10 रुपयाला 10 देईल. तर फटाफट आपण निघूया इथून. कुठे जायचं? कशात आहे? हो, आलो मी. बरोबर. थांबला नाही मग. नाही, तिथं कपडे पण चेंज करायचे होते. खाऊस मग. चल लवकर. झालं झालं झालं. तर कुठे जाणार आहेत आज? आज सांग. आज जाऊयात ना मंदिरामध्ये एका. अच्छा, एक चांगलं मंदिर एक्सप्लोर करूया. तर आता आम्ही निघलोयत, अर्ध्या रस्त्यात पोचलोयत. तर गळा खूप सुकत होता म्हणून स्टिंग बिंग पिलो. आता कुठे चाललोयत आपण ते सांग. आता आपण देवीला चाललोय. मनकेश्वरची आई जी आहे ना, मार्गेश्वरची आई. तर आमची कुलदेवत आहे. तर आम्ही तिथंच जाणार आहे. कुठे आहे ते? मी कधी गेलो नाहीये. ते भूमचे पोट आहे. भूमच्या पुढं. तर फटाफट निघूया, आधीच इथं उशीर झालाय. मावशी बोलली की लवकरच या, अंधार व्हायच्या आधीच. हा. तर फटाफट आम्हाला निघायला लागेल, ना तर काका खवळतील मला उशिरा गेलो तर. अरे बापरे, इथं पण काय झालंय? काय झालं काका? काय नाही ना? नाहीतर मला वाटलं इथं पण काल सारखं झालं वाटतंय. हे पण मागवलंय.
हा त्याचा का? ट्रॅक्टर फसलाय ते हा फसलंय ट्रॅक्टर काहीतरी झालंय. व्हिडिओ ऑन होता म्हणून ते असं नाही, काय नाही म्हणजे- झालं, काय नाही झालं. काय नाही झालं, काय नाही झालं. अहो हे कुठं पण काय मी चाललंय. व्हायरल हे करतोय, कुठं व्हायरल आहे मी, बरोबर ना. तर आम्ही आता पोहोचलोय मनकेश्वरच्या आईच्या इथे. पाठी देऊळ आहे. किती तास लागले भाई आपल्याला यायला? 2 तास लागले ना. 2 तास ना. मला पेट्रोलचं टेन्शन होतं कारण गाडीचा ॲव्हरेज कमी आहे. पेट्रोल तर टाकलं होतं पण एक सेफ्टीसाठी नाही का, एवढं लांब आलो तर इथे आजूबाजूला पेट्रोल पंप पण नाही आहे त्यामुळे. तर आता जाऊया तिथे मंदिरात. तर आम्ही आतमध्ये हे घेऊन जातो. कसं आहे काय सर हे? चप्पल काढल्याशिवाय कसं नाही नाही ना, चप्पल तर काढणार आहेत. खूप काढावं लागेल. हा शूज काढणार आहेत. कसं आहे? हे 150 रुपयाला बसते. 2 150? ठिकाणचं असते. हा 2 ठिकाणचं असते बाळा. म्हणजे एक चिंचाच्या बुडाला पहिल्यांदा ही चिंच आहे का? कोणचं ती ते? चिंच. हा त्या चिंचाच्या बुडाला ह्याच्यामध्ये वटी असते, ती वटी नारळ हा त्याच्यामध्ये फोडायचा, वटी ठेवायची आणि पूर्ण हे मंदिरामध्ये द्यायचं. हे. हा खडी साखरण कापूर ते अलीकडे महादेव मंदिर आहे. आलं लक्षात काय म्हणतोय? तुला चिंचाच्या बुडाला ही खण नारळ वटी, हा खण नारळ वटी देवीला, खडी साखर कापूर ते महादेव. मग काय चाललंय? मला एवढं काय कळलं नाही कारण मी फर्स्ट टाइम आलो इथे. हा भैयाला कळतंय. माहिती ना. हम्म. तर त्याला माहिती आहे सगळं. तर जाऊया आतमध्ये आपण. तर गाईज इथं पेमेंटचा सिस्टम आहे का? बोला. हे तुम्ही पेमेंट बी केलं, ऑनलाईन बी केलं तर पूर्ण पूजा झाल्यानंतरच घेतो. हा या अगोदर घेत नाही. पूर्ण पूजा पोच करा. अरे वा. घेतले पाहिजे. नाहीतर कोणत्या कोणत्या ठिकाणी कसं आधी पेमेंट करवतात नाही नंतर नाही ना. नाही नाही इथे आमच्याकडे ती पद्धत इथं तसं नाही. नाही. अरे थँक्यू. पूर्ण देवाला पूजा पोच केल्यानंतर. हो हो थँक्यू काका. तर आता आपण जाऊया. फर्स्ट टाइम हे बघतोय, हे असं म्हणजे काय आहे काय. तर आमची त्या देवीची एक पूजा झाली आहे. आता इथे जाऊया. चला. तर आमचं दर्शन झालंय. आता तिथे दर्शन करूया. तिथे पण वाटतंय देवी आहे. या बघूया. बघा ना, हे आधीच आहे खूप, म्हणजे खूप आधीच आहे हे. माहिती का, खूप आधीच आहे. टेम्पल बघूनच वाटतंय की खूप आधीच्या काळात आहे. इथे या. प्लेट इथंच ठेवायची का? का घेऊन जाऊ शकतो? घेऊन चला. अरे वा. इथे शिवलिंग आहे. तर बघा इथे ना खूप चांगलं बनवलं होतं पण काही काही म्हणजे स्ट्रक्चर तोडले. असं मला ऐकण्यामध्ये आलंय की पूर्वीच्या काळी खूप आधी ना हे अफजल खान हे लोक होते ना, त्यांनी हे तोडलंय असं म्हणजे सांगितलं गेलंय. हे बघा, हे हे आणि हे बघा इथे हे 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 इथे हे सगळं
हे असं मला सांगण्यात आलंय की त्या काळी त्या अफजल खान हे लोकांनी असं तोडलंय, पण हेच आहे सत्य हे मला माहिती नाही. मला सांगते जसं मला सांगितलं गेलंय. तर पुढे पण दाखवूया. तिथे गणपती आहेत, तिथे हे तिथं हनुमान आहेत, तिथं शिवलिंग आहेत, अजून तिथं नंदी बैल आहेत ना, त्यांचा पण मूर्ती आहे. पण हे पुढून बघितलं, आता पाठी बघूया काय. य अरे ते सोबत घे, गायब होईल तर. मी असं म्हणजे येत नाही, म्हणजे इथे इथे गावी आलोय तर येतोय. मी बोललो की आहे टाइम, आज टाइम होता तर मी बोललो की चल फिरून येऊ. राहुल बोलला तिथे जाऊ मनकेश्वरच्या आईला, तर तिथेच आलोय. बघा खूप जुनं मंदिर आहे भाई, खूप जुनं इथं. अरे वा, हे काय आहे? इथे मंदिरातलं वेस्टेज आहे ना, पाणी वगैरे. अच्छा अच्छा, हे आधी आधी बनवलं असेल ना, हा, ते पहिलेच बनवलेलं आहे. हे वेस्टेज आहे. आता तिथे पण एक छोटं मंदिर आहे, एवढंच आहे. आहे ना समोर. हा, आता पुढे बघूया. एकदम ते बोलतात ना, त्या साईडला आपण फर्स्ट टाइम गेलो पाया पडायला ते एक, आणि दुसरं ते आईच्या इथे गेलो, आणि तिसरं ते शिवलिंग. बस. हे काय पाणी यायचं इथून? हा, वेस्टेज. अच्छा, खूप छान बनवलंय यार. आत्ताच्या काळामध्ये कोण असं मंदिर बनवू नाही शकत. जे आधी बनवलंय ते आत्ता पण टिकलंय. आत्ता जे मंदिर बनवतात ना ते टिकत नाहीत. हे आधी बनवलेले मंदिर आत्ता पण टिकलेत, विचार करा. बघा इथं शिवलिंग आहे मस्त. मी एका दादांना पण विचारलं होतं, इथे जे मंदिर आहेत ना तिथं मूर्ती तोडली आहे, हे ते अफजल खानने तोडली. हे पण यांना पण तेच सांगितलं गेलंय. पूर्वीचे लोक सांगतात की ज्यावेळेस औरंगजेब ज्यावेळेस स्वारीवरती आलता महाराजांना शोधत, हा. त्यावेळेस ते तुळजापूरला आलता. कोणचे महाराज? शिवाजी महाराज, हा. छत्रपती शिवाजी महाराजांना हुडकत ज्यावेळेस आलता तो, त्यावेळेस तुळजापूर लुटण्यासाठी आलता तो. तुळजापूर लुटून तिथल्या देवीची मूर्ती तोडफोड करायची होती. मग त्याच्यामध्ये ते कामयाब झाले की नाही झाले माहित नाही. त्याच्यानंतर इथं येऊन इथल्या मंदिराची तोडफोड केली अशी पूर्वीचे लोक सांगतात. हा हा, हा त्याचा इतिहास आहे. मला पण असंच सांगण्यात आलंय, पण काय माहिती सत्य पण असू शकतं ना. आधीचे लोक सांगतात तर हे खरंच असणार आहे. कारण तो अफजल खान असा नीच माणूस होता ना, तोच करू शकतो असं, बरोबर ना? बरोबर. तर त्याच्या आपलं व्यतिरिक्त कुठलं साम्राज्य असं नाहीये की ते करू शकतील. कारण हम्म. त्याच्यानंतर जे शासक झाले हम्म. ते हिंदू धर्माचे कधीच शत्रू नव्हते. हो. कारण हिंदू धर्माचे शत्रू म्हणले तर औरंगजेब स्वतः होते. कारण की महाराजांची निष्ठा होती ती फक्त शंकरावरती होती जास्त. हा. मग त्यावेळेस त्याला वाटत होते की आपण शंकराचे मंदिर जर तोडले हम्म, तर त्यावेळेस महाराज बाहेर येतील हम्म. आणि त्याच्यानंतर आपल्यासोबत भेटून आपण त्यांचा वध करू शकतो. हम्म. पण तो त्याच्यामध्ये सक्सेस झाला नाहीये. हा. आणि त्याच्यानंतर महाराजांना त्याचा वध केला. प्रतापगडाच्या पायथ्याशी हो. त्याचा वध केला. थँक्यू दादा. दादाकडनं खूप इन्फॉर्मेशन भेटली मला. मला माहिती नव्हतं कारण मी इथंच फर्स्ट टाइम आलोय. तर आपलं दर्शन झालंय, खूप चांगलं झालंय. अजून इथं लोक पण आलेत दर्शन करायला फॅमिली सोबत. आमचं पण झालंय. कसं वाटलं तुला? आवाज छान वाटलं. हा. फ्रेश झालं. आम्ही ना निघणारच होतो. राहुल बोलला की फोटो काढूया आपण. इथे फोटो विटो काढले चांगले चांगले. काय बघतोय? इथं माझा एकच सॉक्स आहे, अजून एक गायब आहे. काय यार, आता एक सॉक्स पण फेकायला लागेल. हा राहुल, तुझं काय? तुझं चांगलं होतं, चप्पल घालायची आहे. एक टाकून दे ना मग आता. आता एक एक काय करू मी? एक सॉक्स गायब झाला. मला वाटतं कुत्रा घेऊन गेला की काय. काय करू, फेकू का राहू देऊ? फेकून दे. आता काय करतोय? एकच काय करतोय? तर मी आत्ताच घरी आलोय. 7:30 वाजलेत. म्हणजे मी येताना ना इतके फोन काय सांगू. माझा फोन बॅगेत होता, सायलेंट वरती होता, आणि माझी बॅग डिक्की मध्ये होते. तर घरचे म्हणजे घरच्यांना खूप काळजी वाटली. फोनवर फोन करत होते, तर मी फोन नाही रिसीव्ह केला तर म्हणजे खूप म्हणजे हे झाले नाही का. मला वाटलं तुझा फोन चोरीलाच गेला, तू मंदिरात गेलास ना, हा. तर मला वाटलं फोन बिन चोरला का काय.
पण फोन जर चोरला असता तर रिंग कशी वाजली असती, त्याचं कार्ड बिर्ड सगळं काढून घेतलं असतं. जर फोन जरी गायब झाला असता ना, ट्रॅक झाला असता कुठे आहे काय. ट्रॅक जरी झाला तरी नाही, आमचा एक असाच फोन हरवला तर तिला माहिती पोलीस. हा आयफोन आहे मावशी. हा आयफोन मध्ये कसं कोणी चोरी जरी केला ना, कळून जाईल की कुठे आहे काय, कुठे आहे काय फोन आहे. असं आहे, एक ट्रॅकर आहे. यांना खूप काळजी वाटत होती, फोनवर फोन करत होते. तर ते बोलले की काका खूप खवळलेत, काका खूप रागवलेत, कारण मी रिसीव्ह नाही केला, कारण माझा फोन डिक्की मध्ये होता ना. तर घरी आलो तर बघितलं. काय मावशी, गावाकडे आल्यावर माणसासारखं राहायचं असते, गावाकडे हे असते, काळजी हा. लागते. मुंबईत आता- पुण्यात माणूस असते. हो मावशी, पण आता उशीर झाला. आता किती लवकर दिवस जातो काय माहिती. खूप लवकर दिवस जातात, अजून रात्र अशी होती. दिवस लहान असतो हा. आणि रात्र मोठी असते. तर भाई आज मावशी बोलली मस्त चिकन बनवणार आहे, कारण मी नव्हतो घरी. तर खूप दिवसाच्या नंतर, 1-2 दिवसाच्या नंतरच आलोय. आणि आणणारच नव्हतं, जेव्हा तू आलास का तेव्हा मी सांगितलं ह्यांना की आलाय म्हणून. हा. आणलं ह्यांनी. हा. आता मस्त जेवण झालंय रेडी. तुम्हाला घ्या काका, तुम्हाला घ्या. तर आता खाऊया, अजून व्लॉग एंड करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.